माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका. वैष्णवीच्या वडिलांचं भावनिक आवाहन तर हगवणीच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचं प्रत्युत्तर. एमजी हेक्टर कार बुक केलेली हगवणींनी वाद घातला म्हणून फॉर्च्युनर घेतली. वैष्णवीच्या वडिलांची माहिती तर जावयाला दिलेल्या 1.5 लाखाच्या मोबाईलचं बिलही दाखवलं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका. सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी. अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघंही संवादात कमी पडतात. एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांचं सूचक विधान. फडणवीसांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण. जय पराजयाचा विचार न करता शरद पवार या वयात सुद्धा काम करतात हे कौतुकास्पद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक. मंत्रिमंडळात कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही तर चुकीला माफी नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना थेट इशारा. मिठी नदी प्रकल्पात कथित 65 कोटींचा घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनू मोरिया आणि भावाची सलग तिसऱ्यांदा चौकशी. केतन कदम, जय जोशींच्या कॉल रेकॉर्डमधून मोरियाचं नाव उघड. तलवार हातात घेत दहशत पसरवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी चंद्रेश वर्माला नागपूरच्या कळमना पोलिसांकडून बेड्या. सोलापूरमधील भीमा नदी पात्रात तरुणांची हुल्लडबाजी. पुलावरून थेट नदीपात्रात उड्या. हुल्लडबाजांचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल. मोठ्या बातमीने करूया. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची बुधवारी कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि यावेळेला हगवणेच्या वकिलांनी सुनावणीच्या वेळेला वैष्णवीच्या चारित्र्यावरून गंभीर आरोप केला. दरम्यान आरोपींना गुन्हा लपवायचा आहे म्हणून ते माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतायत असं वैष्णवीचे वडील म्हणाले. तर हगवणेंनी मुलीचा मोबाईल काढून घेतला नाही तर मी त्यांना 1.5 लाखांचा मोबाईल घेऊन दिला असं देखील वैष्णवीचे वडील म्हणाले. तर हगवणेच्या वकिलाने 5 कोटींच्या वाहनासंदर्भात केलेल्या आरोपाला सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी सडेतोड उत्तर दिलंय. वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलीबाळी असते, मुलं बाळा असतील. एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला कुठंतरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा आहे म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. तुमची मागणीनुसार तुम्ही दिला की त्यांनी मागितला? नाही, त्यांनी मागितला. माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती. घरी असताना वाकडच्या क्रोमोमध्ये ते आले. वाकडच्या क्रोमोमध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला. त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलची ही रिसिप्ट, क्रोमा शोरूमची रिसिप्ट 18/9/2024ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतोय. ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या. तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे. फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली. 50,000 रुपये डिपॉझिट केले
त्याचे 1 महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले. तर ही त्याची रिसिप्ट MG ॲक्टर बुक केली. त्यांनी माझ्याशी वादावादी केली. वादावादी चांगलीच केली. मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पेटून देईन. मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे. तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लग्नात दिली. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता तिच्या सासरच्यांनी वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्यास सुरुवात केलेली आहे. वैष्णवी कोणा एका व्यक्तीसोबत चॅट करत असल्याचा दावा आरोपी हगवणेच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलाय. तर वैष्णवीच्या व्यक्तीशी चॅट करत होती, तिच्याशी भांडण झालं असेल आणि त्यातून वैष्णवीनं ते टोकाचं पाऊल उचललं असेल असा दावा सुद्धा हगवणेच्या वकिलांनी केलाय. वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, पण आता तिच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी तिची बदनामी सुरू केली आहे. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांना कोर्टात हजर केलं. पण पहिल्याच सुनावणीत आरोपी हगवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. तपासात कुठलीही प्रगती नाही. आरोपीचे मोबाईल जप्त करायचे, मोबाईलमध्ये काही शूटिंग असण्याची शक्यता आहे. एक आरोपी निलेश चव्हाण फरार आहे. या 5 जणांचे कॉल रेकॉर्ड तपासायचे. सोनं गहाण ठेवलं, त्याचे पैसे कुठे गेले, मोबाईलमध्ये अनेक चाट असण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत. पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील. आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे. हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा. हे योग्य नाही आहे. मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती, पण स्वतःला वाचवण्यासाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात, हे योग्य नाही. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर आरोपी हगवणेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं. वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्यानं नकार दिला असेल, म्हणून ती नैराश्यात असेल. वैष्णवी चॅट करत असलेल्या व्यक्तीचा जबाब का घेतला नाही? कदाचित त्या व्यक्तीशी तिचं भांडण झालं असेल, म्हणून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असेल. 49 लाखांची गाडी दिली गेली असं फिर्यादी सांगतायत. पण हगवणेंकडे आधीच 5 कोटी रुपये किमतीची वाहनं आहेत. वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांनी केला. कुणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन नाहीये. आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून. ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे. चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टरबद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये. त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंगमधनं काही वाद निर्माण झाला का? वैष्णवीच्या आत्महत्येनं सगळं समाजमन हेलावून गेलंय. हगवणे कुटुंबाकडून तिचा अतोनात छळ करण्यात आला. आत्महत्येपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून उघड झालं. एकीकडे रोज हगवणे कुटुंबाच्या छळाच्या कथा समोर येत असताना आता बचावासाठी हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित करण्यात आले. आरोपी हगवणेंचा पुन्हा एकदा त्यामुळे बुरखा फाटलाय. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या संदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी समोर येते. वैष्णवीच्या सासू, नणंद आणि पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पोलिसांनी कोठडी न मागितल्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी समोर येते. वैष्णवीचे सासू, नणंद आणि पतीला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पोलिसांनी कोठडी न मागितल्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. वैभवांचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. वैभव, आपण बघतोय वैष्णवीची सासू असेल, नणंद आणि पतीला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज या तिघांचीही पोलीस कोठडी संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात
पोलिसांनी आज त्यांची पोलीस कोठडी मागितली नाही. कदाचित 14 दिवसांपैकी उरलेली कोठडी जी आहे ती जर तपासात गरज लागली तर मागता यावी म्हणून आज पोलिसांनी ही कोठडी मागितलेली नव्हती आणि त्याची नोंद न्यायालयानं घेतली आणि तातडीने या तिघांची रवानगी जी आहे ती न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे 14 दिवसांसाठी. जर पोलिसांना पुन्हा तपासासाठी त्यांची गरज लागली पोलीस कोठडीची तर ती त्यांना न्यायालयाकडे मागता येऊ शकेल. या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर जो आहे सुशील हगवणे यांची 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे, त्याच्यामुळे त्यांना आज न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं नव्हतं. काल ज्या पद्धतीचं वादळी आर्ग्युमेंट किंवा न्यायालयामध्ये करण्यात आलं आरोपीच्या वकिलांकडून तसं आज काहीही झालेलं नाही. आर्ग्युमेंट मुळातच युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूंनी झाला नाही. पोलिसांनी थेट न्यायालयीन कोठडीमध्ये वर्ग करा असं सांगितल्यानंतर न्यायालयानं तशा स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत. मात्र एक बाब त्यांनी पुनराधोरेखित केली न्यायालयानं, या आरोपींना आणायची गरज नव्हती. व्हीसीवरती म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा हा आदेश जो आहे तो करता येऊ शकला असता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल ज्या पद्धतीचा युक्तिवाद ॲडव्होकेट विपुल दुशिंग जे आरोपी हगवणेंचे वकील आहेत त्यांनी केलेला होता त्यावरून प्रचंड वादळ उठलेलं होतं. वैष्णवी हगवणे हिच्या चॅटिंगवरून तिचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन करण्याचा, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न जो आहे तो वकिलांकडून करण्यात आलेला होता आणि या सगळ्या परिस्थितीत जी सिंपती तिला मिळते किंवा जी सामाजिक सहानुभूती वैष्णवीच्या बाजूनी आहे, जो राग जनक्षोभ जो आहे तो वैष्णवीच्या बाजूनी आहे, तो कमी व्हावा यासाठीच्या ह्या न्यायालयीन तार्किक युक्त्या ज्या आहेत त्या वकिलांनी वापरल्या. मात्र प्रत्येक वेळेस व्यावसायिक फायदा पाहण्यासाठी अशा पद्धतीनं नैतिक अधपतन वकिलांनी कितपत करावं असा प्रश्न जो आहे तो इतर वकिलांकडून विचारला जातोय. केवळ या अशा गुन्ह्यांमध्ये व्यावसायिक फायदा मिळू शकतो म्हणून कुठल्याही प्रकारचं चित्र उभं करणं, हे जे सगळे आर्ग्युमेंट काल जो युक्तिवाद या आरोपींच्या वकिलांनी केला हे साधारणपणे ट्रायल चालण्याच्या काळातले युक्तिवाद असतात जेव्हा साक्षी पुरावे सादर करावे लागतात. मात्र प्रत्यक्षात वैष्णवीच्या या सगळ्या हुंडाबळी प्रकरणानंतर जी सहानुभूती तिला मिळालेली होती, जो जनक्षोभ उसळलेला होता हा कमी व्हावा आणि आरोपींच्या विरोधामध्ये जी चीड होती ती कमी करण्यासाठी अगदीच वैभव, त्यामुळे आता येत्या काळामध्ये या सुद्धा नेमका तपास कसा होतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. आरोपी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्यासाठी मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर वापरले असते तर अधिक योग्य झालं असतं अशी भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना समाज भावनेचा विचार करायला हवा होता असंही कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट गणेश गायकवाड यांनी म्हटलंय. ज्यावेळेस ह्या कुटुंबियांचा जामीन अर्ज कोर्टामध्ये ठेवला त्यावेळेस हा जो डिफेन्स आहे तो त्यांनी ओपन करायला हवा होता आणि हा त्यांचा पुढचा ट्रायलचा डिफेन्स आणि ट्रायलचा पार्ट पण असू शकला असता. परंतु थोडी असं मला वाटतं की घाई झाली. कारण काय की बाहेर ह्या एकंदरीत ह्या संवेदनशील प्रकरणावरून बाहेर असं वातावरण समाज मनावरती परिणाम झाला असताना, वातावरण चिडलेलं असताना वकिलांनी हे सबमिशन किमान काही दिवस तरी टाळता आले असते आणि नंतर तुम्ही बेलला हा स्टँड ओपन करा. हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी कोर्टामध्ये केलेल्या युक्तिवादावरती अंजली दमानी यांनी संताप व्यक्त केलेला आहे. हगवणेंच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला ते ऐकून खूप राग आला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. या विद्वान वकिलाला घरगुती हिंसाचाराचे नियम माहिती आहेत का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. घरगुती हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. या संदर्भात त्यांनी पुणे बार असोसिएशनला विनंती केली आहे. काल ज्या पद्धतीने ते वैष्णवीबद्दल बोलले, इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे, काकांचे, सगळ्यांचे फोन आले. ते इतके हतबल झालेत की आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता. म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे. आणि खरं तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्यांची लढली नाही पाहिजे. असं असताना हे कोण आहेत हे वकील, त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली. अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे अशीच माझी मागणी आहे. दरम्यान हगवणेचे वकील गुन्हेगाराला वाचवण्यासाठी बुद्धिमत्ता पणाला लावण्याऐवजी व्यावसायिक नीतिमत्ता पणाला लावतायत हे दुर्दैवी आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्यात. बुद्धिमत्ता पणाला लावत आहेत की नीतिमत्ता पणाला लावत आहेत हा खरा कळीचा मुद्दा आहे. कारण जी आज हयातच नाही आहे आणि जी याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती,
आणि या सगळ्या वागण्याने, या सगळ्या छद्मी बाणांनी जिचं अवघं आयुष्य घायाळ झालं होतं म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला, तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणेंचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावत आहेत, याचं त्यांना भान असलं पाहिजे. आणि एक मोठी बातमी समोर येते. वादग्रस्त अधिकारी जालिंदर सुपेकर यांना गृह खात्यानं दणका दिलेला आहे. सुपेकर यांना प्रदान केलेल्या अधिकारात आता कपात करण्यात आलेली आहे. नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचे अधिकार हे काढण्यात आले आणि या संदर्भातला गृह खात्याचा अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी हगवणेंना चुकीच्या पद्धतीने बंदूक परवाने मिळवून दिल्याचा सुपेकरांवरती आरोप आहे. तर गृह खात्याकडून अधिकृत आदेश जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता नवे खुलासे समोर येत आहेत आणि अशामध्येच आता गणेशोत्सवाच्या काळामध्ये कसपटे कुटुंबियांकडून हगवणेंच्या कुटुंबियांना चांदीच्या गौरी देत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आणि त्यामुळे आता चांदीच्या गौरी कुठल्या दबावाखाली देण्यात आल्या की कसपटे कुटुंबियांनी स्वखुशीने दिल्या या चर्चा आता सुरू झालेल्या आहे. याशिवाय लग्नामध्ये हगवणे कुटुंबाला 51 तोळं सोनं आणि फॉर्च्युनर गाडी कसपटे कुटुंबियांनी दिलेली होती. त्यामुळे आता चांदीच्या गौरी देतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय.